श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर गुरुपौर्णिमेनिमित्त मी आज तुम्हाला एक सेवा सांगणार आहे. तर ज्यांना कोणाला दत्त सेवा करायची आहे त्यामध्ये अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे. म्हणजे जर कोणाला आर्थिक अडचणी असतील किंवा अचानक कोणतं संकट आलेलं आहे ते निवारण करण्यासाठी तुम्हाला गुरुचरित्रा जो ग्रंथ आहे त्याच्यामधले जे 2 अध्याय आहेत, अध्याय 14वा आणि अध्याय 18वा, तर याची संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची आहे. 9 जुलै ते 29 जुलैपर्यंत 21 दिवसांची ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे आणि ही सेवा तुम्हाला संकल्पयुक्त करायची आहे. तर आता 14वा अध्याय का पठण करावा आणि 18वा अध्यायच का पठण करावा? तर 14वा अध्याय यासाठी पठण करायचा असतो की अचानक येणारे जे संकट असतात त्याचं निवारण होण्यासाठी आणि आपलं रक्षण होण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील 14वा जो अध्याय आहे त्याचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ आपल्याला परत परत हाताळायचा नसतो. मोठा जो ग्रंथ असतो तर असा हा छोटा ग्रंथ असतो. याच्यामध्ये तुम्हाला अध्याय 14वा आणि अध्याय 18वा तुम्हाला मिळून जाईल. कोणत्याही दुकानात ज्या ठिकाणी देवाचे सगळे वस्तू भेटतात तिथे तुम्हाला हा ग्रंथ भेटून जाईल, नाही तर केंद्रात सुद्धा तुम्हाला हा ग्रंथ भेटून जाईल. तर 14वा अध्याय तुम्हाला अचानक येणाऱ्या संकटांसाठी रक्षण होण्यासाठी तुम्हाला 14वा अध्याय पठण करायचा आहे. आणि 18वा अध्याय जो आहे तो कर्जमुक्ती होण्यासाठी आणि घरात चोरी न होण्यासाठी, आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला 18वा जो अध्याय आहे तो पठण करायचा आहे. तर असे हे 2 जे अध्याय आहेत, तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा केली तर त्याचं तुम्हाला जे फळ आहे ते खूप पटीने भेटणार आहे. आणि यासाठी नियम असणार आहे मांसाहार वर्ज्य आणि परान्न वर्ज्य, म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं सेवा होईपर्यंत काही खायचं प्यायचं नाही. तर हे जे 2 अध्याय आहेत गुरुचरित्र ग्रंथातील, तर याची संकल्पयुक्त सेवा करायला विसरू नका. कारण गुरुपौर्णिमा म्हणजे आपले जे गुरु आहेत त्यांच्याविषयी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो, म्हणून त्यांची सेवा करायला विसरू नका. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.